सोलरविषयी माहिती सांगणार आहे आज. सोलरविषयी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. बघा, माझं स्वतःचं 3चा पंप आहे सोलरचा, शक्ती कंपनीचा स्वतःचा 3चा पंप आहे. तर त्याच्याविषयी अशी माहिती देणार आहे की माझी ऑलरेडी सेटिंग केलेली आहे, पण तुमच्याकडून समजा सेटिंग मिस्टेक वगैरे काही झाला असेल तर तुम्ही सेटिंग बघून सेटिंग लावू शकता. म्हणून मी जी सेटिंग ऑलरेडी बनवलेली आहे ती सेटिंग मी तुम्हाला दाखवत आहे. सेटिंग कशी लावलेली आहे काय तुम्ही ते पाहू शकता. पाहून तसं तुमची सेटिंग करू शकता. 3चा पंप आहे शक्तीचा. चॅनलला जर सबस्क्राईब करेल नसेल किंवा लाईक करेल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या. पाहून घ्या मित्रांनो, माझं स्टार्टर आहे. सध्या माझी मोटर सुरू आहे, बघून घ्या. हिरवा लाईट लागेल आहे आतमध्ये, लाल लाईट लागला तर फॉल्ट असतो. सध्या मोटर चालू आहे. हिरवा पाहू शकता मित्रांनो, हे शक्ती कंपनीचं स्टार्टर आहे. हे बघा, इथं इंटर आहे, अप आहे, ESC आहे, डाऊन आहे. तर आपण पहिलं इंटरवर क्लिक करू. एक मिनटं, इंटरवर क्लिक करू. पहिलं आपण इंटरवर क्लिक केल्यावर स्टेटस, कंट्रोल आणि कॉन्फिगर झालं बघा. तर स्टेटसवर क्लिक करायचं. स्टेटसवर क्लिक केल्यावर सोलर, ड्राईव्ह, मोटर. तर आपलं सोलर आहे तर सोलरवर क्लिक करायचं. याच्यामध्ये आपल्याला किती व्होल्टेज, करंट, पॉवर किती काय टोटल याच्यामध्ये दिसतं बघा. 365 व्होल्टेज आहे. करंट कमी जास्त समजा, आता सध्या उन्हावर आहे, पॉवर उन्हावर आहे. पूर्ण व्होल्टेज 450 लोक आहे, अशी पूर्ण माहिती आहे. जर तुमची मिस्टेक होईल असेल तर तुम्ही अशी लावून घेऊ शकता. त्याच्यानंतर डाऊन करायचं. डाऊन केलं की खाली येतं. खाली आल्यावर मग परत इंटर करायचं. एंटर केल्यावर आउट पोर्शन किती काय सर्व हे पाहिजे, सर्व 00 सध्या जास्त तिला. डबल ESC करायचं. ESC केलं की रिटर्न वापस येतं. परत डाऊन केलं की खाली जातं. मोटरवर क्लिक करायचं. मोटरसुद्धा बघू शकता कोणती मोटर आहे, किती व्होल्टेजची काय पूर्ण याच्यावर माहिती आहे. त्याच्यानंतर परत ते ESC करायचं. ESC आपण हे तिन्ही बघितली म्हणून परत मागे जायचं. ESC करून खाली कंट्रोलवर जायचं, डाऊनवर परत इंटर करून समोर जायचं. इथं टर्न ऑन ऑफ आहे. इथं कंट्रोल ऑन ऑफ करू शकता, कंट्रोल मोड आहे. इथं ऑन ऑफ करायसाठी बटन जर क्लिक केलं तर इथं 2 ऑप्शन येते, ऑन किंवा ऑफ करायचे. सध्या ऑफ आहे म्हणून माहिती सांगू राहिलो आपण. ऑन झाल्यावर माहिती येत नाही. रिटर्न वापस यायचं, डबल कंट्रोलवर जायचं. कंट्रोल मोडवर गेल्यावर इथं आपण आपल्या हिशोबाने करू शकतो. आता सध्या मोनोला असल्यामुळं आपण जेव्हा चालू करेन तेव्हा चालू होती, जेव्हा बंद करेन तेव्हा बंद होते. नाटो लावून दिलं ती ऊन पडलं की सुरू होऊन जाते, ऊन कमी झालं की बंद होऊन जाते. खाली कम्प्युटर गेल्यावर इथं ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशन सोलरवर लावले, बाकीच्या भानगडीत पडायचं नाही. इथं पासवर्ड टाकावा लागतो शक्ती कंपनीचा. बघा मित्रांनो, पहा मित्रांनो, हे पासवर्ड मागत आहे. तो पासवर्ड आहे त्याचा 84. डाऊन केलं की अंक चेंज होते, एंटर केलं की पुढे जाते. चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी 43 त्याचा पासवर्ड आहे शक्ती कंपनीचा. ओपन करायचं. पुढं ओव्हर व्होल्टेज आहे. ओव्हर व्होल्टेजवर सुद्धा ओपन केलं की 450 ओव्हर व्होल्टेज आहे. पाहून घ्या, तुमची सेटिंग जर बिघडली असेल तर तुम्ही लावू शकता. इथे ट्राय अगेन आहे, 01 लिमिट आहे. इथे 11 होतं बघा. एंटर करून मी 2 करतो सध्या. खाली ओव्हर टेम्परेचर आहे ते 0.80 आहे. ते इथे मी 90 करतो सध्याच्या घडीला. रिटर्न येतो. खाली DC बस ओव्हर व्होल्टेज आहे 777 हे कंपल्सरी आहे 3चं. हे करंट ओव्हर आहे 14. याच्यावर होऊ शकत नाही, ते किती केलं तुम्ही ते रिटर्न 14वरच येतं. ते ट्राय रिटर्न पॉवर 200 व्होल्टेजचं आहे. मॅक्सिमम पॉवर 220 आहे.
मिनिमम पॉवर 220 आहे, मॅक्सिमम पॉवर 3300 आहे. खाली टर्मिनल आहे 100. इथं मॅक्सिमम मोटर आहे 120 व्होल्टेजची. 29 करतो मी. आता मॅक्सिमम करंट 14च राहील बघा. रिटर्न वापस आलो. आपलं ते झालं आहे. पण इथे लँग्वेज, इथे इंग्लिश, देशी, जशी पाहिजे ती लँग्वेज आपण लावू शकतो. आपली सुद्धा इंग्लिशच आहे. इथं आपण डेट 13/2/24ची गोष्ट, 13 तारखेला सांगू राहिलो आपण. इथं टाईमसुद्धा येतोय 4 वाजले, 4 सव्वा 4. इथं कंट्रोल 56% सीट कंट्रोल.